आई वडिलांनी किती सांगितलं तर दुर्लक्ष करतो. शिक्षकांनी जर शाळेत शिकवत असतील आणि बाहेर 10 मिनिटं उभारून एखादा मित्र आपल्याला पुस्तक डोळे खोलवलं तर आपल्या लक्षात येते की त्याला काय सांगायचं आहे आणि मग आपण ते बरोबर करत असतो. मला इतकंच सांगायचं आहे की आपल्या हृदयामध्ये जी आपल्या पत्नीसाठी जागा असते, आपल्या पतीसाठी जागा असते, आई वडिलांच्यासाठी जागा असते, जरी असली तर माझ्या मनातलं सगळंच्या सगळं मी आईजवळ पूर्ण व्यक्त होऊ शकत नाही. काही गोष्टी असतात मी माझ्या पत्नीजवळ व्यक्त होऊ शकत नाही, मी माझ्या पतीजवळ व्यक्त होऊ शकत नाही. मग त्या सगळ्या गोष्टी मी कुणाजवळ व्यक्त होऊ शकतो? त्या फक्त आणि फक्त माझ्या मित्राजवळ व्यक्त होऊ शकतो. मित्र हे असं नातं आहे की सगळ्या गोष्टी मी त्याचा शेअर करू शकतो. तसोही आमच्या त्याच्यामध्ये अंतर नसतं. मग ज्या वेळेला जीवनाचा दुसरा टप्पा पूर्ण करता 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 थकतो, अनेक अडचणी येतात, त्याला देव पाहिजे, कुठं पाहिजे, कुणाजवळ, तर मग आम्हाला त्यावेळेला मित्राची आठवण होते. आणि मग आठवतं आधीच्या आमचे खरे मित्र कोण? चला परत हायस्कूलचं जीवन आठवा. पण मित्र होते, आपल्याला जीव देणारे कोण मित्र आहेत, जीवासाठी जीव देणारे कोण मित्र आहेत, त्यांच्याजवळ आम्ही मन मोकळं करणं गरजेचं आहे. आणि ही ज्या वेळेला भावना आमच्यामध्ये जोर धरू लागते त्यावेळेला खऱ्या अर्थाने गेट टुगेदरची संकल्पना उदयास येते. आणि मग आपण खऱ्या अर्थाने हे गेट टुगेदरचं आयोजन करतो. आणि जो कुर्णींच्या मनात जो प्रश्न होता, मला वाटतं त्याचं उत्तर यामध्ये असावं आणि त्या उद्देशाने गेट टुगेदर आयोजित केलं गेलं. आजचा हा कार्यक्रम खरोखरच चांगल्या प्रकारे पार पडला. आता गेट टुगेदर केलं एवढ्यावर थांबून चालला नाही. शेटे सरांनी आपल्याला एक चांगल्या प्रकारे टीप दिली की आपण आज एकत्रित झालो, हे कायम सातत्यानं आपण एकत्रित जुडणं हे गरजेचं आहे. सातत्याने आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्रांच्या परिवारामध्ये चांगले वाईट कोणतेही प्रसंग घडले तर त्याच्यामध्ये आपण सहभागी होणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी हे गेट टुगेदर होणं हे आवश्यक आहे. आज हा प्रयोग केला गेला तर हा इथंच थांबता कामा नये. इथून पुढं तुम्ही आम्हाला बोलवा न बोलवा हा भाग घेऊ नये. कारण तुम्ही तुमच्या आजच्या कार्यक्रमातून आमच्या ऋणातून मुक्त होण्याचा जो फार मोठा प्रयत्न केला गेला. पण मी असं म्हणेन की जसं काळवे सरांनी सांगितलं, आम्ही नोकरी केली, आम्ही काही फार मोठं काम केलं नाही. जे जे करते तेच करते, तेच केलेलं आहे. पण आम्ही सुदैवी का आहोत तर आमचा जो काळ हा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या सहवासात गेला. एकच शैक्षणिक क्षेत्र असं आहे की इतर क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रातला एकदा निवृत्त झालेला मनुष्य पुन्हा तो त्याच्या सहकार्यानं किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तीला भेटेलच असं नाही. आणि भेटला तर त्याचा सत्कार होईल याची खात्री नाही. आणि सत्कार झाला तर त्याच्या मागे काहीतरी अपेक्षा असल्याचे कारण नाही. पण शिक्षक हे असं नातं आहे, असं पेशा आहे, असं आमचं कर्तृत्व आहे की ज्या ज्या वेळेला विद्यार्थी भेटतील त्या त्या वेळेला आमच्या पुढे ते नतमस्तकच होतील. अशा प्रकारचं आमचं पवित्र आणि आदर्श काम आम्ही केलेलं असतं. म्हणून आम्ही सर्व क्षेत्रामध्ये आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत, सुदैवी आहोत की अशा प्रकारचा पेशा आम्हाला मिळाला. अशा प्रकारचे विद्यार्थी आम्ही घडवण्याचा प्रयत्न केला गेला. जसं सांगितलं गेलं कुणीतरी की शाळा म्हणजे केवळ नुसतं शैक्षणिक शिक्षण नाही तर त्याच्यामध्ये संस्काराचा भाग फार मोठा असतो, त्याच्यामध्ये दिलेल्या इतर गुणांचा फार मोठा असतो, त्याच्यामध्ये कलागुणांचा केलेला विकास हा फार मोठा असतो. आणि त्याप्रमाणे तुम्ही घडलेले असतात. आणि ज्या वेळेला तुम्हाला पुन्हा आमची आठवण होते त्यावेळेला अशा कार्यक्रमाचं नियोजन होत असतं. तर तुम्ही आजचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे संयोजित केला गेला. आता इथून मला अनेक भाग सुचवायचा आहे की जसं आपण शिक्षण घेतलं, आपलं जीवन घडवलं, हे घडवत असताना जसं आमच्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवण्याचं कार्य केलं गेलं तसं या समाजातील अनेक घटकांचे योगदान तुम्हाला घडवण्यामध्ये आहे. आणि हे सामाजिक योगदान त्यांनी जे दिलेलं आहे त्या सर्वांच्या ऋणातून कुठेतरी मुक्त होण्याची भावना आपल्यामध्ये वृद्धिंगित होणं गरजेचं आहे. आता तुम्ही सर्वांनी आपला आपला परिचय करून दिला.
कोण सध्या कोणत्या स्टेटसला आहे, त्याची कौटुंबिक परिस्थिती कशी आहे, त्याचं बाकीचं काय आहे बॅकग्राऊंड आणि सध्याची परिस्थिती हे सांगितलं गेलं. फक्त तुम्ही पुढं काय करणार आहात याचं मात्र बहुतेक कुठं विवेचन झालं गेलेलं नाही. आता पुढं काय करणार आहात या प्रश्नामध्ये थोडंसं माझ्या काही गोष्टी लपलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या प्रापंचिक प्रगती कराल, मुलं व्यवस्थित लावाल, पण हे करत असताना जे मला काही माझ्या कर्तृत्वातून माझ्या सेवेतून मला जे काही प्राप्त होतं, मग तो पगार असेल, व्यवसायातून मिळालेलं धन असेल किंवा जे जे काय असेल, ते जे सगळं मिळालं ते केवळ माझंच आहे असं न म्हणता त्यामध्ये समाजाचाही काही शेअर आहे, काही वाटा आहे, याचं भान आपण ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जीवन घडवत असताना ज्या अडचणी आल्या अशा अनेक लोकांना समाजामध्ये अडचणी येत असतात. अशा अडचणी येणारे कोण जर आपल्याला भेटले तर आपण त्याला फुल ना फुलाची पाकळी त्याच्यातला एक देठ तरी मदत करून एखाद्याचं जीवन घडवण्याचा आपण प्रयत्न करावा. आपण जेवत असताना जसं म्हणतो की आपली जी भाकरी आहे ती खाणं ही आपली प्रवृत्ती आहे, पण दुसऱ्याची भाकरी विस्कावून घेणं ही आपली विकृती आहे, पण आपल्यातील अर्धी भाकरी दुसऱ्याला देणं ही आपली संस्कृती आहे. तर आपण ही संस्कृती सांभाळायची. जे माझ्याकडे आहे त्यातला थोडासा भाग, जसं एका भाकरीतला चतकोर भाकरी जर भुकेल्याला दिली तर तो तृप्त होतो आणि गार्बेजने सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला परत मिळत असतं. तसं आपल्यामध्ये जे जे आहे त्यातील थोडासा का होईना वाटा समाजासाठी तुम्ही काढून ठेवा. त्या समाजामध्ये जिथं गरज आहे तिथं तुम्ही मदत करण्याचा प्रयास करा, प्रयत्न करा. त्याची परतफेड नक्कीच आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने लाखो पटीने ती परतफेड होत असते. फक्त त्याची जाणीव असणं आपल्याला गरजेचं आहे. मदत करताना आपण निरपेक्ष भावनेनं मदत करावी. ज्या वेळेला एखाद्याला मदत करतो त्यावेळेला ती मदत करत असताना एक विद्वान एक वाक्य तत्वज्ञान वाक्य सांगितलेलं आहे, मनुष्य जे कर्म करतो त्या कर्माचं मूल्यमापन समाज करत असतो. त्याने याला मदत केली, चांगलं कार्य केलं, अन्य काही केलं. पण मित्रांनो, आपल्या कर्माचं मूल्यमापन जर समाज करत असतो हे जरी ठीक असलं तर ते कर्म करत असताना आम्ही कोणत्या भावनेनं केलं याचं मूल्य मात्र परमेश्वर करत असतो, मूल्यमापन. म्हणून एकाला त्याला मदत करत असताना त्याच्या पाठीमागची भावना शुद्ध असू दे, निरपेक्ष असू दे. नाहीतर आवळा देऊन कोळा काढण्याच्या प्रवृत्तीनं जर तुम्ही केलं तर ते सगळं व्यर्थ. तर असं होता कामा नये. तर ही भावना कुठेतरी आपण जोपासली गेली पाहिजे. आता या उल्लेख केला गेला की अनेक वर्ष सेवा केली, तर आपल्या घरी असणाऱ्या वडीलधाऱ्यांची सेवा करायला मिळणं याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. आपण खरोखर भाग्यवान आहोत, आपण पवित्र आहोत की अशी सेवा करायची संधी आपल्याला मिळते. मित्रांनो, तुम्ही पंढरपूरला जाता, विठ्ठलाची आरती सर्वजण म्हणतात. त्या आरतीमध्ये एक वाक्य आहे पहा, पुंडलिकाच्या मागे परब्रह्म आले. वाक्य आठवत आहे का पहा. ते मी याच्या एवढ्यासाठी सांगतो की जसं म्हटलं जातं की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आता याचा अर्थ असा आहे मित्रांनो, पंढरपुराची खरी निर्मिती केव्हा झाली. मी दोन मिनिटं वेळ देऊन तुम्हाला थोडंसं सांगतो. ज्या वेळेला आपल्याला भक्त पुंडलिकांची गोष्ट सर्वांना माहिती आहे. तो प्रवासाला जात असताना बायकोला खांद्यावरती घेतलं आणि आई वडिलांच्या त्या गाड्याला दोरी लावून तो ओढत 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 चालला होता, बरोबर आहे का. हे जात असताना मध्येच एक ठिकाणी त्याला कुकुट स्वामी नावाचा स्वामींचा एक मठ भेटला आणि त्याच्यामध्ये तो एक दिवस मुक्कामला राहिला. आणि मुक्कामला राहत असताना असं म्हटलं जातं की त्या मठामध्ये येणाऱ्यांची सेवा करण्यासाठी ज्या गंगा, ब्रह्मपुत्रा, कृष्णा, कावेरी, गोदावरी या ज्या नद्या आहेत ना, या नद्या सेविकेच्या रूपामध्ये तिथं येणाऱ्यांची सेवा करायला येतात. त्या आश्रमाचे झाडलोट करतात, सडा रांगोळी करतात, येणाऱ्यांना आंघोळीला पाणी देतात, त्यांचे हातपाय छेकतात. हे कार्य तिथं सुरू असतं.
आणि हा पुंडलिक गेल्यानंतर मात्र या सगळ्यांनी त्याचा तिरस्कार केला. त्याच्या लक्षात आलं इतरांना वेगळी वागणूक दिली जाते आणि मला वेगळी वागणूक दिली जाते. मग त्याने त्यापैकी एकाने विचारलं तुम्ही कोण आहात? झाडोड करताय, सडारांगोळी करताय, हातपाय चेपताय. मग त्यांनी सांगितलं आम्ही अशा